अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की जास्त वजनाची ट्रीटमेंट घ्यायचीच का, आम्हालाच फरक पडत नाही, तर त्याच्यासाठी आम्ही ट्रीटमेंट का घ्यावी. ह्याच्यासाठी थोडंसं बॉडीची फिजिओलॉजी समजून घेतली पाहिजे. ज्या वेळेला आम्ही म्हणतो की एका पर्टिक्युलर हाडांच्या वजनाला, एका पर्टिक्युलर उंचीच्या हाडांच्या सांगाड्याला इतकं वजन झेपेल आणि त्याचा पुढचं झेपणार नाही, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुमच्या बॉडीला त्याच्या पुढचं वजन हे ताण निर्माण करणार असतं. तुमच्या उंचीनुसार तुमच्या बॉडीमधल्या अवयवांच्या ज्या ठेवणी आहेत त्या काही प्रमाणात बदलतात आणि त्यामुळे एक 6 फूट उंचीच्या माणसाचं हार्ट आणि लिव्हर आणि हाडं ही किती वजन घेऊ शकतील आणि 4.5 फूट उंचीच्या माणसाची सिस्टीम किती वजन घेऊ शकेल ह्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळेच जेव्हा आपण ठरवतो की उंची आणि वजन यांचं गुणोत्तर हे स्थूलत्व मापनासाठी महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं काय की तुमचं पोट. इतर सगळे अवयव आपले हाडांनी सपोर्टेड आहेत, फक्त पोट सोडून. हा एक अवयव असा आहे की ज्याला हाडांचा सपोर्ट नाहीये. पाठीला आहेत हाडं पण पुढे नाहीयेत आणि त्यामुळे ही कॅव्हिटी एक्सपान्शन होऊ शकते, ही फुगू शकते. त्यामुळे अर्थातच ज्यावेळी काहीही जास्तीचं ओझं ठेवायचं आहे त्या वेळेला पोटाकडे एक पिशवी म्हणून बघितलं जातं आणि ज्या वेळेला ह्या पिशवीमधलं फॅट वाढत जातं, विसरल फॅट वाढत जातं, त्यावेळेला त्याची केमिस्ट्री अतिशय वेगाने बदलते आणि त्याच्या अनुषंगाने अनेक आजार येतात. जसं की हार्टवर ताण येतो, बीपी, पॅन्क्रियाजवर ताण येतो, डायबिटीज, लिव्हरवर ताण येतो, फॅटी लिव्हर आणि कोलेस्टेरॉल, थायरॉइडवर ताण येतो, त्याचं काम कमी व्हायला लागतं, हाडांवर ताण येतं, दुखणी यायला लागतात, जॉईंट्सवर ताण येतं, त्यांची रचना बदलायला लागतात, वाकडे तिकडेपणा यायला लागतो, पाठीच्या कण्यावर ताण येतो, त्याची रचना बदलते, दुखणी, डिस्क प्रॉब्लेम सुरू होतात आणि त्याच अनुषंगाने तुमच्या प्रत्येक अवयवावर वेगवेगळ्या पद्धतीचे ताण निर्माण होतात. म्हणून ॲक्च्युली जेव्हा ओबेसिटी आपण म्हणतो की एक ॲडल्ट माणसाची उंची सेंटीमीटरमध्ये मोजा, -100 करा, ते त्याचं आयडियल वजन असू शकतं. जसं की 150 सेंटीमीटर माणसाची जर उंची असेल म्हणजे 5 फूट, तर -100 करा म्हणजे 50 किलो ±10% हे त्याचं आयडियल रेंज ऑफ वेट असू शकतो. याच्या अलीकडे पण चुकीचं आहे आणि त्याच्या पलीकडे पण चुकीचं आहे. याच्या पद्धतीनं पहिल्यांदा समजून घ्या की आम्ही ओबेसिटीच्या कॅटेगरीमध्ये आहोत का, आणि असू तर त्याच्या पुढे आपल्याला काय गोष्टी बघायच्यात ते पण पुढच्या भागात बघू.